नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेले. चला तर सुरुवात करूया. ह्या ठिकाणी एक बाउल घेतलेला आहे. परफेक्ट मेजरमेंट आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. ह्या ठिकाणी 1 कप आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आणखीन 1 कप आपण गव्हाचंच पीठ घेणार आहोत. आणि दुसरा जे कप आहे ते आपण मैदा घेतलेला आहे. ह्या ठिकाणी मैद्यापेक्षा तुम्ही 3 कप गव्हाचं पीठ जरी वापरलं तरी खूप छान आणि हेल्दी होतात. ह्या ठिकाणी 1 कप आपण बेसन पीठ घेतलेलं आहे. शाळा चालू झाल्यात, मुलांना शॉर्ट ब्रेकसाठी काहीतरी खमंग चटपटीत खायला आवडतं. 1 चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत. 1 चमचा ओवा टाकून घेतलेले आहेत. 1 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचे. पाव चमचा इतका हळद टाकून घेतलेली आहे. अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे. मीठ आणि लाल तिखट आपल्या चवीनुसार कमी जास्त टाकू शकतो. 1 वाटी इतका आपण भरपूर असे तीळ टाकून घेतले. तिळामुळे टेस्ट खूप छान येते. जास्तीचे तीळ टाकायचं. तेल गरम करून घ्यायचे. सुरुवातीला आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे तेल गरम होण्यासाठी. ह्या ठिकाणी आपण कोथिंबीर कट करून घेतली, ती कोथिंबीर टाकून दिलेली आहे. कोथिंबीरमुळे टेस्ट खूप छान येते. आता सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे. सुरुवातीला आपण चमच्याने मिक्स करून घेणार आहोत. अगदी व्यवस्थित आता लाल तिखट मीठ आपलं पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झालं की ह्यामध्ये आपल्याला जे आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामधलं साधारण 2 ते 3 चमचे इतका आपण मोहन टाकून घेणार आहोत. त्यामुळे अगदी क्रंची होतात. मुलांना बाहेरचे चटपटीत खायला खूप आवडते. त्यापेक्षाही हेल्दी खमंग कुरकुरीत आपण आज घरीच बनवणार आहोत. अगदी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला पाणी टाकून व्यवस्थित मळून घ्यायचं. पाणी एकदम टाकायचं नाही. घट्टसर जसं आपण चपातीसाठी घट्टसर किंवा मैदा आपण मळतो त्याच पद्धतीनं आपण ह्या ठिकाणी मळून घ्यायचं आहे. आपल्याला जास्त पातळ ठेवायचं नाही. अगदी घट्टसर जितकं मळलं तितकं तेल पण कमी लागतं आणि पटकन तळून निघतात आणि कुरकुरीत क्रंची बनून तयार होतात. आता हाताने आपण ह्याला व्यवस्थित घट्टसर असं मळून घेणार आहोत. अगदी आणखी थोडंसं आपल्याला पाणी लागणार आहे. पाणी एकदम टाकायचं नाही. थोडं थोडं करून टाकल्यामुळं आपल्याला बेत कळतो पाणी किती लागणार आहे ते. शाळा सुरू झालं की मुलांना शॉर्ट टिफिनसाठी काहीतरी खमंग आणि चटपटीत न्यायला आवडतं. त्यासाठी जर बनवून ठेवलं तसं आता 1 महिना करता ह्या पापड्या ह्या अशाच राहतात. काहीच होत नाही किंवा प्रवासासाठी पण येण्यासाठी अगदी कुरकुरीत क्रंची टेस्ट पण बदलत नाही. अगदी ह्याच मेजरमेंटने तुम्ही जर केला तर खूप छान ह्या क्रंची पापड्या बनवून तयार होतात. पीठ अगदी ह्या पद्धतीने मळून घेतलेलं आहे. इतकं घट्टसर ठेवलेलं आहे. 1 लाटी इतका आपण चपातीला उंडा घेतो तितकाच आपल्या उंडा घेऊन हा आता लाटी बनवायची आहे ह्याची. अगदी सोप्या पद्धतीनं आणि सहज कोणालाही फर्स्ट टाइम जरी केलं तर ह्या पापड्या बिलकुल बिघडत नाहीत. क्रंची क्रिस्पी बनवून तयार होतात. लहानच काय मोठ्यांनाही अगदी खायला खूप आवडतील इतक्या ह्या चटपटीत बनवून तयार होतात. थोडंसं पीठ टाकून घेतलेलं आहे जे की पोळपाटाला चिकटणार नाही. जास्तीचं टाकायची गरज पडत नाही. पीठ न टाकताही आपण बनवू शकतो. बिलकुल हे पीठ चिकटत नाही. मोहन टाकल्यामुळं पोळपाटाला अजिबात लागणार नाही. अगदी ह्या पद्धतीने जितकं जमल शक्य आहे तितकं आपल्याला हे पातळ बनवून घ्यायचं आहे. जास्तीचं जाड ठेवायचं नाही. जितकं पातळ झालं तितकं क्रंची आणि कुरकुरीत बनवून तयार होतात. ह्या ठिकाणी ग्लास घेतलेला आहे किंवा वाटी टोपण कुठल्याही साह्यानं तुम्ही हे असे गोल करू शकता. अगदी फटाफट ग्लासने खूप लवकर बनवून तयार होतात. धारेदार ग्लास असल्यामुळं ह्या ठिकाणी इतक्या पापड्या आपण बनवून घेतलेल्या आहेत. गॅसवरती कढई ठेवली. तेल गरम झालेलं आहे. तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि टाकल्यानंतर आपण तेलाचं जे आहे ते थोडंसं गॅस मीडियम करणार आहोत. जास्त फुल ठेवायचा नाही. गॅस मीडियम करून तळल्यामुळं जास्त दिवस टिकतात आणि क्रंची होतात. फुल गॅस करून तळायचं नाही. अगदी वरी मस्त बबल्स आले की कुरकुरीत आणि खुसखुशीत पदार्थ होतो हा. जेव्हा बाहेरून आपण चिप्स वेपर्स आणतो वेगवेगळ्या प्रकारचे त्यापेक्षाही घरातल्या घरात खाण्यासाठी खूप छान क्रंची बनवता 2 मिनिटाकरता गॅस मीडियम ठेवून तळून घेतलेला आहे. व्यवस्थित तळून झालेल्या आहेत. ह्या आता बाहेर काढून घ्यायचे. पाहू शकता दिसत आहे अगदी कुरकुरीत ह्या पापड्या बनवून तयार झालेल्या आहेत. आता ह्याच पद्धतीने आपण सर्व पापड्या बनवून तळून घेणार आहोत. तुम्हाला जर गोल आकारात नको असेल तर शंकरपाळा आकारात किंवा लांबट आकारामध्ये सुद्धा कट करून देता येतात. जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. सर्व आपल्या पापड्या आता तळून झालेल्या आहेत. काही पीठ शिल्लक आहे मी इतक्या तळून घेतलेल्या आहेत. अगदी कुरकुरीत क्रंची आपल्या ह्या पापड्या बनवून तयार झाल्या. तुम्हाला दाखवते आवाज अगदी मस्त पाहू शकता दिसत आहे. अगदी खुसखुशीत कुरकुरीत ह्या पापड्या बनवून तयार झालेल्या आहेत. अगदी पटकन मोडतात. घट्टसर मळून घेतल्यामुळं ह्या पापड्या मऊ पडत नाहीत. 1 महिना दिवस आपण ह्याला स्टोअर करून ठेवू शकतो. हवाबंद डब्यामध्ये तर 1 महिना करता आरामात हे पापड्या अशाच चव न बदलता व्यवस्थित राहतात आणि मुलांना अधूनमधून खायला आवडतं तेव्हा ह्या पापड्या आपण देऊ शकतो.
तुम्हाला ह्या पापड्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.